नमस्कार मंडळी, हिवाळा चालू झाला आहे आणि मार्केटमध्ये मस्त अशा हिरव्यागार भाज्या यायला लागली. पालेभाज्या मला खूप आवडतात आणि मी आज शेपूची भाजी बनवली होती. 2 जोडी शेपू निवडून मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. पालेभाजी म्हटलंय की तेल जरा जास्तच घालायला लागतं. त्याप्रमाणे 4 पळी तेल मी घेतलेलं आहे. 2 मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक चिरून. लसूण भरपूर टाकायचा आहे. लसणाचा एक गड्डा म्हणजे 20-25 पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि चांगल्या खलबत्त्यामध्ये ठेचून त्यामध्ये टाकल्या. तेलामध्ये मस्त लालसर लसूण परतल्यानंतर त्यामध्ये मी शेपूची भाजी टाकून घेतलेली आहे. भाजी व्यवस्थित परतून घेतली आणि त्यामध्ये भिजवलेली मी मूग डाळ टाकलेली आहे. चवीनुसार म्हणजे 1 चमचा यामध्ये मी मीठ टाकलं आणि मंद आचेवर झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेतली. भाजीमध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. भाजीला त्याच्या अंगचंच पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची. भाजी आपली तयार आहे. भाजी तुम्ही गरमागरम कोणतीही भाकरी, ज्वारीची, बाजरीची किंवा तांदळाची याच्यासोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता.